तर फक्त मुंबईतच बंडखोरी नाही तर ठाण्यामध्ये सुद्धा झालेली आहे। ठाण्यातल्या युवा सेनेमध्ये नाराजी नाट्य हे बघायला मिळालं। शिवसेनेनं नवीन चेहऱ्यांना संधी नाकारली, त्यामुळे युवा सेनेतील कार्यकर्ते पदाधिकारी हे नाराज झाले आणि या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सुद्धा दिले। त्यामुळे ठाण्यामध्ये युवा सेनेनं एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढवलंय। ऋषिकेश माने, नितीन लांडगे, निखिल बुडजडे, अमित जयस्वाल यांसारख्या युवा सैनिकांना डावलल्यानं मोठ्या प्रमाणात राजीनामे हे देण्यात आले। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर युवा सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिलेले आहेत। त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलेलं आहे। ठाण्यामध्ये शिवसेना महानगरपालिका निवडणूक ताकदीने लढते, मात्र युवा सेना नाराज आहे। युवा सेनेतील अनेक नवीन चेहऱ्यांनी आणि या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेले आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्यासोबत जोडलेत। कुणाल, युवा सेनेनं एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढवलेलं आहे, महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्याचे कसे परिणाम दिसतील? जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर या आधीच्या देखील सर्व निवडणुका ह्या ताकदीनिशी शिवसेनेने लढलेल्या आहेत आणि या निवडणुका लढत असताना युवा सेनेचा मोठा हातभार लागलेला होता, कारण प्रचार सभा असतील यामध्ये युवा सैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात। मात्र यंदाची महापालिका निवडणूक ही शिवसेनेला जड जाते की काय, अशा प्रकारचा सवाल उपस्थित होतोय। कारण कोपरी पाचपकाळे विधानसभेचे प्रमुख युवा सेनेचे ऋषिकेश माने असतील, त्याचप्रमाणे लोकसभेचे नितीन लांडगे असतील, निखिल बुडजडे असतील, त्याचप्रमाणे अमित जयस्वाल असतील, यांसारख्या नवीन चेहऱ्यांना संधी हुकल्यानंतर जे काही त्यांच्या विधानसभेमधले किंवा लोकसभेमधले युवा सैनिक आहेत त्यांनी फेसबुक पोस्ट करत आपला राजीनामा जो आहे तो जाहीर केलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेकडो कार्यकर्त्यांनी राजीनामा जाहीर केल्यामुळे एक मोठं आव्हान जे आहे ते एकनाथ शिंदेसमोर आहे, कारण या सगळ्यांना शांत करणं किंवा या सगळ्यांची समजूत काढणं हे मोठं आव्हान आहे। कारण कोपरी पाचपकाडी विधानसभा मतदारसंघ या विधानसभेतून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येतात। या विधानसभेचे सचिव जे विनोद आवताडे आहेत यांनी देखील आपला राजीनामा दिलेला आहे आणि यांच्या पाठोपाठ सर्वांनीच आपले राजीनामा जे दिलेले आहेत। या सगळ्यांमध्ये ऋषिकेश माने यांनी जरी राजीनामा दिला नसला तरी सुद्धा यांना तिकीट न मिळाल्यामुळे अनेक युवा सैनिक जे आहेत ते नाराज असलेले पाहायला मिळतात। मात्र कुणाल, या युवा सैनिकांनी राजीनामा दिलेला आहे, ते पक्षातच राहणार की पक्ष सोडणार, या संदर्भात काही माहिती मिळाली आहे? या संदर्भात आम्ही ज्यावेळेस युवा सैनिकांशी बातचीत केली त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की नवीन चेहऱ्यांना संधी ही दिली गेली पाहिजे होती, मात्र पक्षश्रेष्ठींनी कोणताही विश्वास दाखवलेला नाहीये नवीन चेहऱ्यांना। त्यामुळे आम्ही पक्षाचं काम करू की नाही करू या संदर्भात एक संभ्रम असलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे युवा सैनिक मोठ्या प्रमाणात नाराज आहे। त्यामुळे येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये जे काही युवा सैनिकांकडून बंडखोरी झालेली आहे त्या बंडोबांना थंड करण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत का, किंवा युवा सैनिकांना मनवण्यासाठी एकनाथ शिंदे काय पाऊल उचलतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण आगामी प्रचार सभेमध्ये या युवा सैनिकांचा मोठा खारीचा वाटा पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।